लातूर जिल्ह्यामधील औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या 4 नगर परिषदांमध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे। मतपेट्या आणि आवश्यक साहित्य घेऊन कर्मचारी आता मतदान केंद्राकडे रवाना झालेले आहेत। मतदान शांततेत पार पडावं यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी तैनात आहेत। तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे। नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या म्हणजे दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे। एकूण 11 प्रभागामध्ये मतदान होत आहे। 36 मतदान केंद्रावर मतदान होत आहे। त्यासाठी आम्ही 36 पथके तयार केलेले आहेत। 9 पथके राखीव आहेत। तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त पण आपण मागवण्यात आलेला आहे की जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, शांततेनं मतदान करण्यात येईल। नाशिकमध्ये मतदार याद्यांवरती नागरिकांकडून हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। नाशिकच्या पंचवटीमध्ये एका प्रभागामधून 800 हरकती या नोंदवल्या गेल्यात। मनपाच्या विभागीय कार्यालयामध्ये हरकतींचा गठ्ठा पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर नाशिकमध्ये मतदार याद्यांवरती नागरिकांनी हरकती घेतलेल्या आहेत। दुबार नावं जी आहेत ही जवळपास 800 दुबार नावं ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिसतात। ही दुबार नावं जी आहेत ही अशी नावं आहेत की एखाद्या मतदाराचं नाव हे प्रभाग क्रमांक 1 मधल्या एका बूथवर आहे आणि दुसऱ्या बूथवर देखील आहे, म्हणजे एकाच प्रभागामध्ये 2 वेळेस ज्यांची नावं आहेत अशी दुबार नावांसमोर स्टार दाखवण्याची निवडणूक आयोगाने जी नवीन आता त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे तर ते त्या ठिकाणी दिसतंय। परंतु एखाद्या मतदाराचं नाव जर शहरामधल्या इतर प्रभागामध्ये असेल किंवा नाशिक जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये जर त्याचं नाव असेल तर अशा दुबार मतदारांबद्दल निवडणूक आयोग काय भूमिका घेणार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी आहे।